या स्पर्धेला आपण खऱ्या अर्थानं सुरुवात इथून पुढे आपण करणार आहोत. पहिलीच मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. एका साईडला संघ पाहतोय तो म्हणजे सुशांत जांभरे 11 दाभोळ हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी वजीरभाई कोंडिवकर मेहर 11 टेम्पाले हा संघ आपण इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे चांगली मॅच रंगेल पहिल्याच डावामध्ये देखील. मेहर 11 म्हणजे अर्थात वजीरभाई कोंडिवकर मेहर 11 टेम्पाले च्या बाजूने टॉस केला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळतोय. त्या टीम मध्ये आपल्याला 2 आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील. एक खेळाडू रायगड जिल्ह्यातील आपण पाहतोय पनवेल तालुक्यामधील पारगावचा सुपरस्टार सुमित डोंगडे आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. आणि त्याच वेळेला रिहान राजपूरकर श्रीवर्धनचा हा खेळाडू तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या टीम मध्ये आपण पाहतोय आयकॉनच्या भूमिकेमध्ये नदीम धायरेकर मॅन फ्रॉम मसला आणि त्याच वेळेला हुसेन टाकी मॅन फ्रॉम मुरुड. दुसऱ्या रात्रीला इथून पुढे आपण सुरुवात करतोय बाउंड ट्रॅक वरती दक्षिण रायगड जिल्ह्याचा हार्दिक पांड्या मसूद गजगे. पहिलाच बॉल खोलातला इथून पुढे सिंगल घ्यायची आहे. डेंजर एंड डायरेक्ट हिटचा प्रयत्न यशस्वी झाला. पहिल्याच बॉल मध्ये नदीम धायरेकरला इथून पुढे परतावं लागेल. डायरेक्ट हिट सक्सेसफुली होताना पाहायला मिळतोय. आणि इथून पुढे पहिल्याच बॉल मध्ये नदीम धायरेकर मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. करतो आपण थोडीशी घाई केली परंतु 12वा प्रतिनिधी आपण कृपया करून आपण लगेच पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मी दोन्ही टीमचं लक्ष वेधेन अन्यथा आमची आयोजन कमिटी पूर्णपणे स्ट्रिक आहे. पॅनलाइज तुम्हाला करू शकतात जर आपला 12वा प्रतिनिधी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आला तर. त्यामुळे विनंती करेन दोन्ही टीम्स मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन. आपला 12th मॅन कृपया करून पाठवा. आणि या स्पर्धेचा नियम होता पहिला बॉल फ्री हिट आणि फ्री हिट बॉल मध्ये आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळाली. त्यामुळे एवढी घाई करण्याची खऱ्या अर्थानं गरज होती का. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतोय मुरुड तालुक्याला बिलॉंग करणारा शिगरे गावचा सुपरस्टार नाव आहे हुसेन टाके दाखल होताना पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी याचा आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. 2 बॉल मध्ये जर आपला 12वा प्रतिनिधी नाही आला तर मग इथून पुढे आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या वेळेला वेगवान बॉल इथून पुढे आपण पाहतो टप्पा पडतोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल सरफराज आणि हुसेन आपण पाहतोय परंतु बाउंड वरती दक्षिण रायगड जिल्ह्याचा हार्दिक पांड्या म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलंय. मसूद गजगे टेम्पाला गावाला बिलॉंग करणारा हा या वेळेला काहीतरी वेगळं केलं गेलं होतं. फिंगर रोल केले होते मसूदने ऍक्च्युली अगदी जर पाहा गेला तर. आणि त्यानंतरला बॉल अगदी स्लो पद्धतीने गेला विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल गेल्या वर्षीची रायगड प्रीमियर लीगची 2 व्हीलर बाईक बेस्ट बॉलरचा किताब मसूद गजगेच्या नावावरती राहिला होता. तोच गोलंदाज आता बाउंड ट्रॅक वरती. या वेळेला अंपायर्स आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. आणि व्हाईट बॉलचा इशारा त्यामुळे आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू इथून पुढे आपण पाहतोय. चॅलेंज केले अंपायर्सला. सो इथून पुढे आता टीव्ही अंपायर्स आमच्या समवेत जॉईंट होतील. गणेश बाविस्कर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे आता आमचे कॅमेरामॅन देखील आता सेट होतील. त्यामुळे थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. रिव्ह्यू चालू होईल दोन्ही टीमसाठी. चालू झालंय ऍक्च्युली आता आपण पाहतोय कारण आमचे सगळे आपण पाहतोय कॅमेरामॅन देखील सेट झालेत. पुढचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा अंपायर्स आमच्याकडे वळत आहेत. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. लगातारचे हे 2 व्हाईट बॉल इथून पुढे आपण पाहतोय. मी दोन्ही टीम्स पर्यंत माहिती पोहोचवेन की आता रिव्ह्यू तुमच्याकडे अवेलेबल असेल.
सो मी दोन्ही टीम्सकडे आपलं लक्ष भेटतोय. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अर्थात 2 या आकड्यावरती. P1चं षटक आहे. हो, या वेळेला स्लोवर वनला पिक केलाय आणि बॉलला पाठवलंय, परंतु या वेळेला आपण पाहतोय खेळाडू तिथे चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. रिहान तिथे होते, रिहान राजपूरकर, श्रीवर्धनचा हा खेळाडू आयकॉन म्हणून आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय आज या टीम मध्ये. परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय मुरुड तालुक्याला बिलॉंग करणारा शिगरे गावचा सुपरस्टार हुसेन टाके नाव त्याचं. खोलातला बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतोय, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना इथून पुढे पाहायला मिळेल आणि सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. मागच्या 3 हंगामापासून चर्चेमध्ये असलेले नाव हुसेन टाके. च्या वेळेला वीर दमदार आमदार प्रीमियर लीग झाली होती, त्यामध्ये एमर्जिंग प्लेअरच्या स्वरूपामध्ये 2 व्हीलरची बाईक आपल्या नावावरती करणारा खेळाडू हुसेन, आणि त्यापासून तो थांबायला तयार नाहीये. चांगली बॅटिंग तो करतो. थांबले थोडासा आपण पाहतोय रनवे मध्ये आपल्याला बिघाड होताना इथून पुढे पाहायला मिळेल, परंतु चर्चा करावी तेवढी कमी आहे. मसूद गजगेची चांगली फिटनेसच्या जोरावरती बॅटिंग असेल, बॉलिंग असेल आणि मेयर 11 टेम्पलचं प्रतिनिधित्व आपण पाहतो गेली कित्येक वर्ष केले आणि चांगला परफॉर्मन्स दिलाय. हो, या वेळेला पुन्हा एकदा अंपायर्स आमच्याकडे वळत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. डिलिव्हर करण्याचा प्रयत्न इथून पुढे मसूद यांचा सातत्याने पाहायला मिळतोय, परंतु बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, टीमची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे अर्थात 5 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर. शेवटचा बॉल तोही आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. मसूद गजगे या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत आणि समोरच्या संघाला आपण पाहतो थांबवले. आणि महत्वाची जर पाहिलं तर रनआउट स्वरूपात विकेट आली आहे आणि वाईडच्या स्वरूपामध्ये 3 एक्स्ट्रा धाव खर्च केले आहेत. अन्यथा चांगली गोलंदाजी मसूद करत होता टप्प्यावरती, परंतु 3 एक्स्ट्रा धाव खर्च केले, त्यामुळे आपण पाहतो टीमची धावसंख्या 5 आकड्यावरती षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर. परंतु पहा, आज प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी असेल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर तुम्ही कॅच पकडलात, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आतमध्ये कृपया करून आपण येऊ नका, तर पत्रकार सन्माननीय रवीजी शिंदे साहेब यांच्या वतीनं प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आपण देऊन सन्मानित करणार आहोत. सो प्रेक्षक वर्ग, आपला वेळ फार महत्वाचा आहे आणि आपणही त्या स्पर्धेमध्ये काहीतरी घेऊन जाऊ शकता. ही स्पर्धा ऍक्च्युअली सगळ्यांसाठी आहे. आणि पहा, मी खेळाडूंचं देखील लक्ष वेधेन की आमचा जो मुख्य व्यासपीठ आहे त्याचा जर वर गेला बॉल तर मग चौकार आहे, अन्यथा साईडला जो 2 आपण पाहतोय ब्लॅक कापड त्याला लागला तर चौकार आहे. कालची पहिली रात्र होते, त्यामुळे मला वाटतं सगळेच खेळाडू ऑलमोस्ट खेळून गेले त्या खेळपट्टीवरती, या मैदानावरती, त्यामुळे सगळ्यांना अंदाज तर आहे. परंतु आपण पुन्हा एकदा रिकॅप करतोय, आठवण त्यांना करून देतोय आपण, जेणेकरून नुकसान होणार नाही टीमचं. त्याच्याकडे आमच्या आयोजन कमिटी सातत्याने लक्ष देते. स्पर्धा यशस्वी आपल्याला होताना पाहायला मिळते. आजची दुसरी रात्र बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा डिलिव्हर करण्यासाठी श्रीवर्धनचा आपण पाहतोय आणखीन एक युवा सुपरस्टार खेळाडू रिहान राजपूरकर ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतोय. तो बाउंड ट्रॅक वरती दाखल झालाय. रिहान राजपूरकर आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कोकण एज्युकेशन सोसायटी एंड कडून आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय. इथून पुढे नेमका घडले तरी काय ते बघावं लागेल. अपील तर खेळाडूंच्या माध्यमातून स्पेशली आपण पाहतोय विकेट किपरच्या माध्यमातून खूप सारी केली गेली होती, परंतु
आणि असं वाटतंय की ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला येईल. मेगा स्क्रीन वरती आपण पाहत आहे ऍक्शन रिप्ले. अगदी स्टंपच्या मधून बॉल गेलाय, परंतु बेल्स आपण पाहतोय तिकडे नाही बाहेर निघाल्या. आणि असंही आपण घडतं. टेनिस बॉल क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अगदी मधून बॉल गेला आणि बेल्स आपण पाहतोय नाही पडल्या गेल्या. जर प्रचंड वेगाने बॉल गेला असेल तर मग तेवढा बेल्स वरती लोड नाही येत आणि मग बेल्स डिस्क्लोज नाही होत ऍक्च्युली, ते आपल्याला पाहायला मिळालं. आणि दुंबडे घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हो, या वेळेला हुसेन टाकीच्या बॅट मधून हवाई सफर वरती पाठवलाय. आजच्या रात्रीमधील आपण पाहतोय हा पहिला मॅक्सिमम. हुसेन टाकेच्या बॅट मधून तो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. इथून पुढे आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मधून टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. 11 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे आपण परत पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करणार आहोत. ज्या वेळेला दुसऱ्या बॉल मध्ये तो षटकार आलाय. पुढचा बॉल हो, या वेळेला खोलातला बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. खेळाडू आहेत डीप मध्ये, फिल्डिंग करतील सुमित आपल्याला पाहायला मिळतात, सुमित दोंगडे. आणि त्यानंतर पुढे सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधून टीमची धावा संख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 12 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. हळूहळू आता संपूर्ण महाडकर किंवा दक्षिण रायगड जिल्ह्यामधील प्रेक्षक वर्ग आपल्याला येताना पाहायला मिळते. मग आजूबाजूच्या तालुक्यामधील देखील प्रेक्षक वर्ग येतात. पोलादपूर असेल, मानगाव असेल, मसला, श्रीवर्धन, सगळ्या तालुक्यामधून प्रेक्षक वर्ग येणार. हो, बॅटची गाड्या घेतली आहे, परंतु इथून पाहतोय फिल्डिंग चांगली केली होती. स्वतःला आपण पाहतोय अक्षरशः झोकून दिलाय बॉलला, अडवण्यामध्ये यश संपादन झालंय. त्यानंतर आपण इथून पुढे पाहतोय एक सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मधून टीमची धावा संख्या 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन बोर्ड. पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल, कारण नदीम पहिल्याच बॉल मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर गेले होते. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला आता पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे मॅच मध्ये. पहिलीच मॅच, पहिलाच डाव. ओ, बॅट अगोदर आली होती हुसेनची, थांबवलं हुसेनला. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय रियान राजपूरकर या गोलंदाजाने आकुट टप्प्याचा बॉल तर जरूर होता, परंतु बॅट आधी आले कारणाने आपण पाहतोय संपर्क नाही करू शकले हुसेन. आणि निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. आज देखील तारे आपला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. हो, पुन्हा एकदा फसवलं हुसेनला. या वेळेला तर अजून बॉल थोडासा स्लो केला, वेग आपण पाहतोय अजून थोडासा कमी केला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. व्हेरिएशन फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला मुतैया मुरलीधरनचा इंटरव्ह्यू मध्ये आपण पाहिला, तुमच्याकडे एक्स्ट्रा पेस पेक्षा जर व्हेरिएशन चांगला असेल तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. सध्याच्या घडीला ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि टीमची धावा संख्या इथं पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. धावा संख्या थांबली आहे. आता मात्र जर पाहायला गेलं तर 13 या आकड्यावरती टीमची धावा संख्या. प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय बसण्यासाठी गॅलरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या हळूहळू आपल्याला फुल होताना पाहायला मिळतील. पहिलीच मॅच, पहिलाच डाव सध्याच्या घडीला सुरू आहे. खूप सारे आयकॉन्स खेळाडू आज सुद्धा आपल्याला उतरताना पाहायला मिळतील या मैदानाच्या आतमध्ये. ही पहिली मॅच रंगली आहे. यानंतरची होणारी मॅच ही फार मोठी असणार आहे. एका साईडला पाहतोय आरिफ 11A बिरवाडीचा संघ आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी नितीन कोरपे मित्र मंडळ महाड.
त्यामुळे चर्चा रंगेल या मॅचची. खूप सारे तारेसेदार त्या टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सध्याच्या घडीला पहिला डाव सुरू आहे. पहिला मॅचचा बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा मसूद गजगे. पहिला बॉल चॉप करायचं होतं बॅटरला. बॉल निघून गेलाय की काय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. वेग आहे, वेगाच्या जोरावरती गोलंदाजी करतोय, परंतु अचूक नियंत्रण असणं हेही फार गरजेचं आहे आणि मसूदने ते दाखवले पहिल्या बॉल मध्ये. पुढचा बॉल स्लो बॉल इथून पुढे आपण पाहतोय अजून एक फसवा बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करतोय. ही खासियत राहिली आहे. मसूद असेल त्याच वेळेला रिहान राजपूरकर असतील, अद्यापर्यंत माहिती आहे. म्हणजे काल मी तर म्हणेन ही स्पर्धा संपूर्ण त्यांनी पाहिली असेल, या खेळपट्टीचा अंदाज घेतला असेल आणि आता आपण पाहतोय अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये उतरले तर हा संघ. यावेळेला वेगवान होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून पुढे असेल परंतु नाही. फेकी तेवढी चांगली नाही आहे. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून बॉल होता कुठे, बॉल गेलाय कुठे, घडलंय तरी काय. मोये मोये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टोटल धावा मिळतील पा. परंतु फेकी एवढी पॉवरफुल नव्हती की बॉलला अडवू शकत. बॅकअप करत तरी काय होते, बॅकअपचे जे खेळाडू होते ते नेमके करत तरी काय होते ते सुद्धा इथून पुढे बघावं लागणार आहेत. परंतु बॉल गेला या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 5 धावा त्या मिळाल्या. या वेळेला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल मसूदच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली होती परंतु त्या एक्स्ट्राच्या ज्या 4 धावा मिळाल्यात ना त्या कुठेतरी येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये त्रासदायक ठरू शकतात. काय इथून पुढे आपण पाहिलंय एक एक धाब्याचं फार महत्व आहे या खेळपट्टीवरती, या मैदानावरती. या वेळेला हुसेन टाकी समोर उडवलाय. खेळाडू आहेत, फिल्डिंग करतील चांगली. कॅच पकडली गेली आहे. हुसेन टाकीला इथून पुढे मैदानाच्या बाहेर पाठवलंय. दक्षिण रायगडचा जिल्ह्याचा महत्व हार्दिक पांड्या मसूद गजगेच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. ते अगदी आपण पाहतोय फुलरलिनचा बॉल, त्याला हेलिकॉप्टर लँड करायचं होतं परंतु एलिव्हेशन जे होतं ते जास्तीत तो नाही देऊ शकला. जेणे करण्याने आपण पाहतोय लॉंग ऑनला खेळाडू चुकी नाही केली आणि तिथून पुढे आपण पाहतोय कॅच पकडली गेली आणि हुसेनला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. टीमची धावसंख्या बघत पाहायला मिळते 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन अ बोर्ड. 18ला आपण पाहतोय सध्याची परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या या टीमची आपण पाहतोय. संघ सुशांत जाबरे 11 दाबोळ हा संघ आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आल्या आल्या बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उतुंगा षटकार. न्यू बॅटर दाखल झाले होते आणि पहिलाच बॉल फुल टॉस मिळालाय त्यामुळे आदिलला जास्त काही करावं नाही लागलं. परफेक्ट आपण पाहतोय परफेक्ट टाइम केलं आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिलं 6 धावांसाठी. आणि बघता बघता जर पाहा गेला तर षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा या धावफलकावरती आपल्याला इथून पुढे आता मात्र पाहायला मिळतील. 18 मध्ये 24 बनला गेल्यात. फ्लड लाईट्स मध्ये आपण पाहतोय मैदान थोडस आकुड आहे परंतु धाबा होत नाही. सोपं नाही आहे धाव बनवणं कारण का खेळपट्टी देखील चांगली आहे, गोलंदाजांना मदत देते आणि त्यामुळे आपण पाहिल्या धाबा जास्तीचा नाही बनत.
परंतु जर तुम्ही चांगली बॅटिंग केलात तर धावा बनू शकतात. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी सुजल वातेरे आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. त्या टीमच्या माध्यमातून वजीरभाई कोंडीवकर, मेहर 11 टीम पाले. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6. आटवकरच्या बॅट मधून पहिल्याच बॉल मध्ये अंबाळतोय. इरादे स्पष्ट करणारा हा षटकार. हो, या वेळेला चांगला बॉल होता. अगदी फ्लोरलेनचा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल इथून पुढे घेतली जातीये. वार केल्यानंतर इथून पुढे पलटवार केलाय सुजल या गोलंदाजाने. परंतु पहिला बॉल तर चांगला होता, परंतु त्याच्याही पेक्षा जो फटका होता ना सरफराजचा, तो अप्रतिम दर्जाचा होता. या वेळेला आदिल पारकर आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल, खोलातला बॉल, समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फिल्डर आहे, थोडीशी फंबल झाली, त्याचा फायदा उचललाय. चुकीच्या एंड वरती फेकी. तोपर्यंत दोन्ही बॅटरने पाहतोय 2 धावा अर्जित करताना पाहायला मिळतील. सिंगल डबल साठी देखील टाळ्यांचा गजर होईल, कारण की आपल्या गावचा संघ खेळतोय आणि गावचा संघ नेहमीच पुढे जावा या सगळ्या गावकऱ्यांची इच्छा असते आणि आवर्जून हे पाठीराखे सपोर्ट करण्यासाठी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. हो, या वेळेला बॅटची टॉप एज आहे. विकेट कीपर चुकी नाही करणार. या वेळेला सुजलच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळते आणि फलंदाजाला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 बाद. आतमध्ये दाखल झालाय. नाव त्याचं आसिफ. आसिफ आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पब्लिक चॉईस प्लेयर आता मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला एंट्री केली त्या वेळेलाच आपण आवाज पाहिला प्रेक्षक वर्गामधून आणि जर षटकार आला तर मग आवाजाचा रेकॉर्ड तुटेल की काय. हो, या वेळेला ऑन साइडला खेळायचं तर होतं, परंतु इथून पुढे पाहतोय या सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. आसिफ सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे आणि त्याहीपेक्षा जर पाहायला गेला तर आमचे वंडर स्पोर्टचे सर्वा गग्गाजी गिरी यांचा देखील आवडता खेळाडू आहे. त्यांनी जर षटकार लगावला तर आसिफजी आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज गग्गाजी गिरी यांच्या वतीने असेल. पुढचा बॉल. हो, या वेळेला ऑन साइडला मागचा पाय वाकवला आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आणि सन्माननीय आदरणीय अखिलजी जोशी साहेब यांच्या वतीनं सरफराजने जो षटकार मारला होता त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊन सन्मानित करणार आहोत. वा. आणि तो फटक्यामध्ये अगदी जर पाहायला गेला तर क्लास होता सरफराजचा आणि याही खेळाडूची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते. सरफराज माटवणकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमी उंचीचा खेळाडू परंतु फटकेबाजी खूप आपण पाहतोय मोठी मोठी करताना पाहायला मिळत आहेत. आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती शेवटचा आणि अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी मुशीर खानदेशी दाखल होताना पाहायला मिळतील, परंतु समोर आसिफ आहेत. चांगली बॅटर रंगेल.
दोन सिनियर खेळाडू आता मात्र एकमेकांच्या समोर. टीमची धावसंख्या 40 आकड्यावरती. पहिलाच बॉल उडवलाय की काय, परंतु नाही आणि कॅच ड्रॉप झाली आहे. आसिफ या बॅटरला जीवनदान मिळालंय. पब्लिक चॉईस प्लेयर आसिफ, त्याला जीवनदान मिळत आहे पहिल्याच बॉल मध्ये. मुनीमने आपण पाहतोय चांगली फिल्डिंग केली होती, परंतु यावेळेला सोपी झेल ड्रॉप केली आहे आणि असं घडतं. चांगला खेळाडू आहे मुनीम, फिल्डिंग चांगलीच नेहमी करतो, परंतु यावेळेला कॅच ड्रॉप. पुढचा बॉल लो फुल टॉस, यावेळेला ऑन साइडला जोरकस फटका. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी 6. आसिफजी पानसारे साहेब यांच्या वतीने पाहतोय सर्वजण जे षटकार मारत त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा, काय बॅटिंग करतोय. 22 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि त्यामध्ये 3 षटकार आहेत. ओ, या वेळेला इथून पुढे आपण पाहतोय थांबवलं गेलंय. डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. टप्पा पडला, बॅटर फिरवली गेली होती. आखूड टप्प्याचा बॉल थोडासा तर होता, परंतु यावेळेला संपर्क नाही करू शकले सरफराज आणि डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या. लो फुल टॉस, पुन्हा एकदा ऑन साइडला, अजून एक वार, बॉल सीमा पार. सरफराजच्या बॅट मधून षटकारांची रांग लागली आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. त्रेपन्न धावा आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत, परंतु पहा आमची संपूर्ण आयोजन कमिटी, उमेशजी जगताप साहेब आपला पाहायला मिळतात. स्वतः पहा मैदानावरती धावतात, मेहनत घेत आहेत. बॉल तिकडे गेला त्यामुळे ते लगेच तिकडे गेले अवेलेबल करण्यासाठी, त्यामुळे कौतुकास्पद आहे या संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीचं. फ्रेंड्स ग्रुप महाड एक युनिटी आहे आणि एक युनिटी प्रमाणे काम नेहमीच आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. सवयत मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळेला फक्त आणि फक्त ढगात बघायचं, ढगात लाइटिंग. मिळतात 59. ओ, या वेळेला आपण पाहतोय शेवटचा बॉल, इथून पुढे विकेट येताना पाहायला मिळते मुशिरांच्या खात्यामध्ये, परंतु हरकत नाहीये. चला, सरफराजची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजरा बंद करूयात. फेस केले आणि बॅटिंग करत असताना 38 धावसंख्येची खेळी त्यांच्या माध्यमातून आपला बॉल मिळाला आणि टीमची धावसंख्येचा अगदी विचार करायला गेला तर मग 59 आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. 59 ऑन बोर्ड आपल्याला बॉल मिळत आहेत. 59 धावा, परंतु मुशीर खानदेशी महाग ठरले. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 षटकार खर्च करताना बॉल मिळाले. 59 आकड्यावरती टीमची धावसंख्या थांबली आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर 60 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये. वजीरभाई कोंडीकर, मेहर टीम पाले, परंतु पहिल्या डावामध्ये आपण ऍक्शन पाहिली आहे. दुसऱ्या डावामध्ये रिॲक्शन पाहण्यासाठी सज्ज व्हा. दुसऱ्या डावामध्ये मसूद गजगे, सुमित दोंगडे सारखे, रियान राजपूरकर सारखे फलंदाज आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. सो कुठेही जाऊ नका, पाहत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा आणि जशी उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन. या आवाज आपण ऐकूयात, तुम्हाला सर्वांचा आवडता आवाज, दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज, मिस्टर हर्षल मुंडे सर. तोपर्यंत पाहत राहा, या स्पर्धेला एन्जॉय करत राहा. धन्यवाद.
महाड. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. संजयजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूला उपस्थित आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमध्ये खेळणारे सगळेच आमचे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती जुळलेले सगळे प्रेक्षक, सर्वांचं स्वागत. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित भव्य दिव्य स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 हे भव्य आणि दिव्य अभूतपूर्व पर्व आज आपल्या भेटीसाठी येत असताना पाहायला मिळाले. दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीची पहिलीच मॅच. सुशांत जांभरे 11 दाभोळ तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना वजीरभाई कोंडिवकर, मेहर 11 टेम्पाले हे दोन मातब्बर संघ मैदानावरती नशीब आजमावत असताना पाहायला मिळतात. टॉस जिंकला टेम्पाले संघाने. पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, धावा खर्च केला. तर 59 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले आणि 60 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं आपण पाहतोय. पहिल्याच मॅच मध्ये भली मोठी धावसंख्या कालपर्यंत या स्पर्धेमध्ये उच्चांक होता तो तब्बल 63 धावांचा. आजच्या रात्रीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये 60 बनल्यात. ही मॅच सुद्धा रंगीली अपेक्षेने आपण या सामन्याकडे निश्चितपणे पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळेल. पनवेल तालुक्यातून येत असताना एक अप्रतिम दर्जाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं, एका धावेचं रूपांतर 2 मध्ये कसं करायचं ज्याची जाणीव ज्या खेळाडूला नेहमीच आहे, असा खेळाडू पारगावचा सुपरस्टार सुमित डोंगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये. तर त्याच्या साथीला खेळत असताना टेम्पालाचा सुपरस्टार या दक्षिण रायगडामध्ये एक हार्दिक पांडा म्हणून त्यानं प्रसिद्धी निर्माण केली. मागच्या वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये काय खेळला होता आणि त्याहून अधिक या वर्षी सुद्धा ॲज अ ऑलराऊंडरचा दिलेला त्यानं परफॉर्मन्स सगळ्यांना इम्प्रेस करणारा राहिला होता. असा खेळाडू मसूद गजगे 9 सेकंड दाखल होत असताना पाहायला मिळेल. तर आयकॉन खेळाडू नदीम दायरेकर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल, जिथे सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही टीमला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊन आपण सामन्याला सुरुवात करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक नदीम दायरेकर. पहिला बॉल कंपल्सरी फ्री हिट आहे. फ्री हिटचा चेंडू पहिला. फुल टॉस. पहिलाच बॉल उडवलाय सुमित डोंगडेनं त्याच्या स्टाईल मध्ये. पहिला षटकार. पहिल्याच बॉलवरती सुमित डोंगडेनं षटकार खेचलेला पाहायला मिळाला. अप्रतिम फटका सुरुवात केली आहे. 60 धावाचा पाठलागाला. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलंय. डीप पॉइंट, डीप कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे. आता चौकार. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळालं सुमित अप्रतिम आक्रमक झाला सुरुवातीपासून. पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्याच बॉलवरती चौकार, धावा बंडील. किंबहुना या 60 धावांचा पाठलागही आरामामध्ये केला जाईल थोड्या अंशी का होईना असं चित्र दिसतंय. आज चांगला चेंडू होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. अगदी सरळ रेषेमध्ये भरपूर साऱ्या वेगानं नदीम दायरेकरनं हा चेंडू टाकला आणि तो सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल.
पुन्हा समोर टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळलाय, लॉंग ऑनला फिल्डर. एकच धाव मात्र तिकडे मिळते. ही एक धाव खूप सारी इम्पॉर्टंट होती. स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं होतं. पहिल्या 2 बॉलला 10 धावा जमा केल्यानंतर तिसऱ्या बॉलला सिंगल, तिसरा बॉल डॉट आला होता, चौथ्या बॉललाही सिंगल आली आहे. म्हणजे 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 11. पुढचा बॉल या वेळेला समोरच्या दिशेला मसूद गजगेनं आपल्या स्टाईल मध्ये स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. लॉंग ऑफ क्लिअर, हा चौका. बॅटिंग फटक्या अप्रतिम आहेत. चौकार येत असताना पाहिले मिळाला. धावसंख्या 15. इथे मात्र आपण पाहतोय खेळाडू वृत्ती. काय खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. मसूदसाठी टाळ्या झाला पाहिजे. बॅटची एज घेतली आहे. पंचांचे कोणते आपण जर पाहिलं तर इशारे नव्हते, पण मसूद गजगेनं खेळाडू वृत्ती दाखवत असताना खेळपट्टी सोडली आहे. त्यालाही माहिती आहे एक खोटं बोलून मैदानावरती उभं राहण्यापेक्षा अनेक वेळा खरं बोलून विविध मैदान गाजवूया. आणि आता मसूद मैदानाच्या बाहेर. साठी मी विनंती करेन टीम आरिफ 11 बिरबाडी आणि त्याच वेळेला त्यांच्या विपक्षामध्ये नितीन कोरपे मित्रमंडळ महाड दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन नाणेफेकीचे कौल करण्यासाठी आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन करा. टीम आरिफ 11 बिरबाडी आणि नितीन कोरपे मित्रमंडळ महाड दोन्ही टीम आपण लगेचच टॉस साठी या. मॅच रंगेल. मसूद बाद झालाय. धावसंख्या धावफळकावरती 15 आहे. सध्याच्या घडीला 15 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मेहर 11 टेम्पाले संघातून खेळत असताना आपण ज्यांना प्रथम दर्जाची कामगिरी नेहमीच करताना पाहिल्या असा निखिल जाधव स्ट्राईक एंडला दाखल होत असताना पाहायला मिळेल. निखिल जाधव मैदानावरती आलाय. डावकुऱ्या त्याचा फलंदाज आपण त्याच्या साथीला खेळत असताना सुमित डोंगडे. काय सुरुवात मिळवली आयकॉन खेळाडून. एक षटकार, एक चौकार, मग एक सिंगल. 3 बॉलला जमा केलं तर धावा 11. पुढचा बॉल सरफराज बंदरकर. सरफराजचा हा चेंडू. बॅटर मिस, कीपर मिस, शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग मिस. बॉल लॉंग स्टॉपच्या पलीकडे. 4 धावा. स्वरूपामध्ये 4 धावा प्राप्त होत असताना पाहिजे मिळाल्या. चौकाराच्या साह्याने धावगती वाढतीये. टीम पोहोचली आहे तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफळकावरती असताना पाहिजे मिळाल्या. नशीब बलवंत आहे टीम वजीरभाई कोंडिवकर मेहर 11 टेम्पल्ले संघाचं. कमी गतीने टाकला होता आडवा. बॅटने फिरवला. फायनलच्या दिशेला बॉल मार्गस्थ होतोय. फिल्डर तिकडे एक धाव तर नक्की मिळेल. आणि एकाच धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजांनी मानलेला पाहायला मिळालं. दुहेरी एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती वाढेल. धावसंख्या 20. 60 धावांचा पाठलाग करायचा प्रति षटका मागे. आपण जर पाहिलं तर भरपूर सारा धावा जमा होत असताना आतापर्यंत पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 15. पुढच्या ओव्हरमध्ये लगेच 2 बॉलमध्ये 5 धावा जमा तर झाल्यात. लास्ट अँड फायनल कॉल. टीम या वेळेला कमी गतीने टाकल्या. फसवा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. टॉस नितीन कोरपे मित्रमंडळ महाड टीमने जिंकलाय आणि पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू. मोठी अपील. लेग बिफोर. LBW स्वरूपामध्ये यष्टांच्या समोर पकडले गेलेत. निखिल जाधव
शून्याचा चष्मा परिधान करून बाद. वीस धावा धावफलकावरती लागलेला पाहायला मिळतात. दोन फलंदाज बाद झालेत. संघाच्या अडचणी वाढल्या. टीम मेर 11 टेम्पाले संघ थोडा अडचणीमध्ये सापडतोय का आणि अशाच वेळी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक इम्पॉर्टंट बॅटर ज्यानं श्रीवर्धन विभागातून येत असताना कुडकी गावाचं क्रिकेट अप्रतिम दर्जाचं नेहमीच खेळलंय. ॲज अ आयकॉनचा ट्रॅव्हल करत असताना एक महत्वाचा खेळाडू नाव आहे रिहान. रिहान मैदानावरती येतोय. हा पुढचा बॉल सेन्सिबल क्रिकेट सन्मानजनक फटका दाखवला रियानं. शॉर्ट पॉइंटला फक्त सिंगल जोडली जाते. माइंडसेट होतं, पहिलीच मानसिकता होती की सिंगल घ्यायची आहे आणि ती सिंगल जोडली आहे. टीमची धावसंख्या वाढली आहे. संघाचा धावफलक 21 या आकड्यावरती पोहोचलाय. शेवटचा बॉल, या षटकातील शेवटचा बॉल. सरफराजनं काय कमबॅक केलं या मॅच मध्ये. धावाच खर्च केल्या नाहीयेत. समोरचा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल मार्गस्थ झालाय. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी क्षेत्ररक्षक तिकडे मात्र थोडे चाच पडत असताना पाहायला मिळाले. सिंगलच्या सहाय्याने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 7च धावा खर्च झालेल्या पाहायला मिळाल्या. अप्रतिम बॅटिंगही सरफराजनं केली आहे, बॉलिंगही सरफराजनं केली आहे. दोन्ही बाजूनं सरफराज थोडासा अप्रतिम दर्जाचं कामकाज करत असताना पाहायला मिळालंय. चांगलं क्रिकेट. मान सन्मान आणि अभिमानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा. टेनिस क्रिकेटचा वारसा परंपरा आणि प्रतिष्ठा जपणारी ही स्पर्धा आज तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतोय. एक मानाची स्पर्धा. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित हे भव्य दिव्य आयोजन. ही स्पर्धा यशस्वी होत असताना कौतुक करावं लागेल आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचं. पण त्या आयोजन कमिटीचं कौतुक करत असताना त्यांना मिळालेलं हे जे काही पाठबळ आहे ते आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं कॅश प्राईज तब्बल 2 लाख सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी कोरपे साहेब व त्यांच्या समवेत ॲडव्होकेट परागजी हेलेकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल 2 लाखाचं कॅश प्राईज प्रोव्हाइड करण्यात आलं. मनपूर्वक आभार. द्वितीय क्रमांकाचं जे काही कॅश प्राईज आहे ते संपूर्णतः फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं कॅश प्राईज सन्माननीय श्री धनंजयजी तलाटी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे बक्षीस लाभले. त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. या स्पर्धेसाठी लागणारे जे काही चषक आहेत ते सन्माननीय शाश्वत बिल्डरचे मालक श्री वैभवजी चांदोरकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या ट्रॉफीज अवेलेबल झाल्यात. त्यांचे मनपूर्वक आपण आभार मानतो. आणि विविध अजून देणगीदार आहेत त्यांची नावे आपण घेणार आहोत. पण त्याआधी सामन्याला सुरुवात होती. 18 चेंडू आणि अपेक्षित धावा आहेत. तर या मॅच मध्ये 18 चेंडू 38 धावांची गरज. सुमित डोंगडे स्ट्राईकला. बाहेरचा बॉल, फटका चांगला खेळला गॅप मध्ये. फिल्डर आहे तिकडे. 1 धाव तर नक्की मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलने पुढे जाण्याचे प्रयत्न सातत्यपूर्ण मैदानावरती करत असताना टीम वजीरभाई कोंडिवकर मेहर 11 टेम्पाले हा संघ पाहायला मिळाला. यावेळेला मोठा फटका रिहाननं खेळलाय. तो फटका
ही मोठी आपण जर पाहिलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे रिहान सारखा एक इम्पॉर्टंट बॅटर मैदानाचा आपण जर पाहिलं तर बाहेर जात असताना पाहायला मिळालं. आता रियान बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज कोणत्या मैदानावरती दाखल होईल किंवा दाखल होत असताना कशा पद्धतीने तो धावा बनवेल. आता नवीन बॅटर हादी कोचाली मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालं. महत्वाचा खेळाडू हादी तर त्याच्या साथीला खेळत असताना सुमित डोंगडे अजूनही मैदानावरती उभा आहे. कालची मी पुन्हा आठवण करून देईल. काल असा एक आयकॉन खेळाडू इकडे होऊन गेला ज्यानं आपण जर पाहिलं तर या मैदानावरती येत असताना स्नेहल पर्व या टीमसाठी शेवटपर्यंत तो असा शांत खेळत होता आणि शेवटला महत्वाच्या क्षणी आक्रमण चढवून टीमला जिंकवत होता आणि सरळ क्वालिफाय पर्यंत सुद्धा घेऊन गेला. अनिकेत मोकल त्याचं नाव होतं आणि आज सुमित डोंगडे ते काम करतोय. बाहेर निघालाय बॉल ऑफ सिक्सच्या बराचसा बाहेर. अवंतर स्वरूपाची धाव मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला धावसंख्या 24 या आकड्यावरती पोहोचली. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागलेल्या पाहायला मिळाल्यात. मॅच ऑन सामन्यामध्ये रंगतील 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. वजीरभाई कोंडिवकर मेहर 11 टिंपाले टीमला. कमी गतीनं टाकलेला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि इकडे काय घडेल होत्याचं नव्हतं झालंय. एकही धाव जिथे होणार नव्हती तिथे एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना तब्बल आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. 60चा पाठलाग करायचा. 25 सर बनल्यात. मॅच कोण जिंकणार चुरस आपण पाहतोय. रंगत रोमहर्षकता या स्पर्धेच्या पहिल्या मॅच पासून चालू झाली ती शेवटपर्यंत आपल्याला बघायला मिळाली आहे. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. समोरचा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. अजून एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती मिळेल. पहिल्या बॉलला षटकार दुसऱ्या बॉलला चौकार खेळल्यानंतर सुमित डोंगडेच्या बॅटमधून तिथून पुढे धावा आल्या नाहीयेत. धावा थांबवल्या त्या मॅच मध्ये खेळत असताना सध्याच्या घडीला संपूर्णतः टीम सुशांत जांभरे 11 दाबोल. 26 धावा हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू मोठा फटका फसलाय. सरफराज बंदरकर बॉलच्या खाली. ज्यानं बॅटिंगही चांगली केली ज्यानं बॉलिंगही चांगली केली आणि आता फिल्डिंगही चांगली करतोय. विकेट मिळते. बॅटर बाद. एक मोठी विकेट आली आहे. सरफराज माटवणकर आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं कामकाज करत असताना पाहायला मिळालेत. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मुनीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळालेत आणि धावा बनवावा लागणार आहेत. सिंगल इथे मात्र जोडली जाते. मॅच मध्ये आता अडचणी वाढल्यात वजीरभाई कोंडिवकर मेहर 11 टिंपाले संघाच्या. पण जोपर्यंत सुमित डोंगडे मैदानावरती उभा आहे तोपर्यंत याही धावा होतील जिथे 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर ज्या काही गॉगल्स आहेत ते सन्माननीय श्री अक्षयजी गावडे साहेब गावडे ऑप्टिशियनचे सर्व यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्यात. त्यांचे आम्ही आभार मानू. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि सिरीजसाठी जे स्मार्ट वॉच आहेत ते प्रणील मोबाईल चे मालक सन्माननीय प्रवीणजी चांदोरकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ते स्मार्ट वॉच लाभले. त्यांचे मनपूर्वक आभार.
मॅन ऑफ द सिरीज साठी जो एक्वा गार्ड आहे ते मात्र प्रीमियम फुलचे मालक सन्माननीय अमितजी शेट्टी साहेब यांच्या वतीनं आम्हाला लाभले. पहिलाच बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल मैदानावरती आलाय. 11 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. सरफराज माटवणकर बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळाले. यावेळेला समोरचा बॉल, अजून एक चांगला चेंडू. काय बॉलिंग केली आहे. सरफराज आणि सरफराज याच नावाचा बोलबाला संपूर्णतः या मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळालाय. ही संपूर्ण मॅच त्यांना गाजवली आहे. कमी गतीने टाकलेला बॉल सिंगल तिकडे मात्र मिळवून देईल. एकच धाव मिळते. एकेरी धावेच्या सहाय्याने धावगती पुढे निघेल आणि आता येणारे चेंडू आहेत ते 9 आणि 9 चेंडू मध्ये धावा बनवायच्या त्या 32. असे विविध कारनामे नेहमीच ज्या खेळाडूने केलं. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या 2 पर्वाची बाईक जिंकणारा खेळाडू सुमित डोंगडे ऑन अ स्ट्राइक आणि त्याच्या बॅट मधून आलाय फाईन लेग, सीमा रेषेचा पार, षटकार. बॅटिंग केली आहे सुमित डोंगडे. महत्वाच्या क्षणी आता आक्रमक होत असताना पाहायला मिळते. आपण म्हणूया की याआधी वादळ आधीची शांतता होती आणि आता सुमित डोंगडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये यायला सुरुवात झाली आहे. आक्रमक बॅटिंग करेल. षटकार त्याच्या बॅटमधून महत्वाच्या क्षणी आलाय आणि आता मॅच ऑन केली आहे त्यानं संपूर्णतः आपल्या बाजूनं. 8 चेंडू 26 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 चेंडू 26 धावा. या 2 बॉल वरती मोठे फटके येणं भरपूर सारं गरजेचं आहे. टीम वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ मेहर 11 टेम्पाले टीम साठी फटका आलाय. बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. आता फ्लॅट अँड फ्युरियस प्रतिम सरफराज जिथे आक्रमक होत असताना दिसत होते, जिथे वार करत होते त्यांच्यावरती पलटवार केला सुमित डोंगडेने. यावेळेचा बॉल शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळालाय. सिंगल जोडली आहे. आता स्ट्राइक आपल्या हातामध्ये पकडली आहे. बॅटचा स्पर्श झाल्यानंतर आलेली ही सिंगल. 6 चेंडू आणि 19 धावांवरती मॅच घेऊन आलेली पाहायला मिळते. 6 चेंडू 6 बॉल मध्ये बनवायच्या तर धावा तब्बल आपण जर पाहिलं तर 19. कोण जिंकणार या मॅचला या सगळ्याची चर्चा आता या मैदानाच्या आतमध्ये होईल. आणि एकटा 28 धावांवरती 12 चेंडू मध्ये सुमित डोंगडे खेळतोय. कोण जिंकणार या मॅचला, कोण हारणार. एका बाजूला सुशांत जांभरे 11 दाभोळ तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना वजीरभाई कोंडिवकर मेहर 11 टेम्पाले. 6 चेंडू 19 ची गरज आहे. कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दाखल होईल या सगळ्या भूमिका आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. मॅच रंगली आहे. मॅच मध्ये रोमहर्षकता आलेली पाहायला मिळते. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता सध्याच्या घडीला आपण या मॅच मध्ये पाहतोय. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आयकॉन बॉलर बॉलिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. मुरुड तालुक्यातून येत असताना शिग्रादाचं गाव हुसेन टाके त्याचं नाव तो बॉलिंग साठी आलाय. त्याच्या समोर आयकॉन खेळाडू सुमित डोंगडे. 6 बॉल 19. समोरचा बॉल फटका चांगल्या लॉंग ऑफला सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न चालू झालेत आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाइस केली जाते. सिंगल मिळेल. आता 5 चेंडू आणि 18 धाव
चेंडू आणि 18 धावांची गरज. सुमितला करावा लागेल स्वतःला सिद्ध आज या महाडनगरीमध्ये. फुल टॉस बॉल आडवा बाटणं मिड विकेटला चाललाय गॅप मध्ये. फिल्डर तिथे सुद्धा आणि एका धावेचं रूपांतर 2 मध्ये झालंय. वा, चांगली रेंडबिटी विकेट. मॅच ऑन. सामन्यामध्ये रोमहर्षकता. पुन्हा सामना शेवटपर्यंत निघालाय. कालच्या रात्रीची पहिली मॅच 1 चेंडू आणि 1 धावेवरती आली होती आणि आजच्या रात्रीची पहिली मॅच 4 चेंडू आणि 16 धावांवरती आली आहे. 4 चेंडू 16 धावा. 16 धावा 4 चेंडू मध्ये बनवायच्यात. सुमित डोंगडे की हुसेन टाके. हुसेन टाके की सुमित डोंगडे, कोण जिंकणार? 4 बॉल 16. मोठा फटका आणि फटका तिकडे फसला होता. कॅच सुटली. सिंगल मिळतीये. रन आउटची विकेट येते आणि आता इथून पुढे येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. कॅच सुटलीये. ही कॅच किती इम्पॉर्टंट होती ही येणारी वेळ सांगून जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैबाज दाखवत असताना पाहायला मिळतील. 3 चेंडू 15 धावा. इम्पॉर्टंट बॉल. मोठा फटका पुन्हा आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला थांबवलंय. आणि अजून एक रन आउटची विकेट येत असताना पाहायला मिळाली. येस, तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. सीमारेषा चेक करायची. चेक केलं जाईल. आपण जर पाहिलं तर स्क्रीन वरती जिथे वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीची मदत घेतली जाते. आता सगळं काही तिसऱ्या पंचांवरती आहे किंवा या बॉल वरती आहे. जर इथे हा बॉल आरामामध्ये अडवला असेल सेफ आहे. दोन चेंडू आणि आता 14 धावांची गरज जे अशक्य आहे. 2 चेंडू 14. जर लगातारचे 2 षटकार येतात तरी सुद्धा 12 बनतील, पण त्या 14 नाही बनणार आहेत. मोठा फटका सुमितनं खेळलाय पण आता वेळ निघून गेली आहे. अजूनही मॅच बाकी आहे असंही म्हणावं लागेल, कारण की क्रिकेट हा खेळ अनिश्चितच आहे. आता एका बॉल मध्ये 8 धावा बनवायच्या. जर वाईड आला, यस बॉल द्या, जर वाईड किंवा नो बॉल आला तर मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट पाहायला मिळेल. एक बॉल 8 धावेची गरज. एक चेंडू 8 धावेची आवश्यकता. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. यावेळेला शरीरावरती बॉल आलाय. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय. टीम आपण जर पाहिलं, एक महत्वपूर्ण संघ सुशांत झांबरे 11 दाबोल या संघानं मॅच जिंकली आहे. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना अप्रतिम दर्जाचा खेळ केला, बॉलिंग करत असतानाही त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेस करून सोडलं, असा